महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पण सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्यातील या 9 जिल्ह्यांवर हवामान विभागाची विशेष नजर आहे. नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचा जिल्हाही या यादीत असू शकतो. आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, पुन्हा एकदा हवामानासंदर्भातली. महाराष्ट्रात पावसानं जोरदार कमबॅक केलेला असून आज काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राज्यातील तब्बल 9 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गेले काही दिवस राज्यात पावसाला पोषक वातावरण नसल्यामुळे अनेक ठिकाणी उघडीप मिळाली होती. मात्र 23 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज 24 ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून ठाणे आणि मुंबईमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. रायगडमध्ये हलका ते मध्यम, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. तर तुमचा जिल्हा कोणता? तुमच्या जिल्ह्यात आज पावसाची काय स्थिती आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेट्ससाठी पाहत रहा BMC मराठी न्यूज.